नमस्कार, हेल्थ गुरु आय केअरमध्ये तुमचं स्वागत. आज 25 मे जागतिक थायरॉइड दिन. आपण नेहमी ऐकतो की कोणाला तरी थायरॉइडचा त्रास आहे, पण तुम्हाला माहिती आहे का, थायरॉइडचे 2 अगदी वेगवेगळे प्रकार असतात, ज्यांची लक्षणं एकमेकांच्या पूर्णपणे उलटी असतात. चला आज हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. आपल्या गळ्यामध्ये फुलपाखराच्या आकाराची एक छोटी ग्रंथी असते, तिला आपण थायरॉइड म्हणतो. ही ग्रंथी आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं काम करते. आपण जे अन्न खातो त्याचं ऊर्जेत रूपांतर करायचं, म्हणजेच शरीराचं इंजिन नीट चालवण्याचं काम ही ग्रंथी करते. जेव्हा या इंजिनचा वेग बिघडतो तेव्हा 2 प्रकारचा त्रास होतो. पहिला म्हणजे हायपो आणि दुसरा म्हणजे हायपर. सुरुवातीला आपण हायपोथायरॉइड याबद्दल बोलूयात, ज्याला इंग्रजीमध्ये हायपोथायरॉइडिझम असं देखील म्हणतात. यात काय होतं तर तुम्ही कमी खाल्लं तरी वजन अचानक वाढायला लागतं, अंगात प्रचंड आळस येतो, सतत थकवा जाणवतो, चेहरा आणि हातापायावर सूज असल्यासारखी वाटते, केसांना कोरडेपणा येतो आणि केस गळतात. ग्रामीण भागात किंवा महिलांमध्ये हा प्रकार सर्वात जास्त पाहायला मिळतो. आता दुसरा प्रकार म्हणजे हायपरथायरॉइड, ज्याला इंग्रजीमध्ये हायपरथायरॉइडिझम असं म्हणतात. हा पहिल्या प्रकाराच्या अगदी उलटा आहे. याची लक्षणं काय असतात? तुम्ही कितीही चांगलं खाल्लं तरी वजन वेगानं घटायला लागतं, छातीत धडधड वाढते, हातपाय थरथरतात, माणसाला खूप जास्त उष्णता जाणवते आणि सारखा घाम येतो, चिडचिड वाढते आणि झोप नीट येत नाही. म्हणूनच श्रोतेहो, तुमचं वजन विनाकारण वाढत असेल किंवा वेगानं कमी होत असेल तर या दोन्ही गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. साध्या एका रक्ताच्या तपासणीने म्हणजेच TSH टेस्ट या तपासणीने हा आजार लगेच समजतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने रोज नियमितपणे औषधं घेतली की हा त्रास अगदी पूर्णपणे नियंत्रणात राहतो. अंगावर दुखणं काढू नका, वेळेवर तपासणी करा. ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.